मोहिनी मोहिनी बरं झालं सापडलीस. क्या छुपा रही है? काय नाही. तू काय पाळत ठेवतीयस का माझ्यावर? मी? सिर्फ मैं नहीं, पूरा घर. दुपारपासून तुला गाठायचा प्रयत्न करते. त्यात तुझी आई शालू बॉडीगार्ड सारखी मागे 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 चिकटून एकदम. हा तिला वाटतंय की मी वेडिंग प्लॅनरला होऊ म्हणून. ते तर तू करूच शकते ना. तुझा काही भरोसा नाही मोहिनी. हा बघा ना काय करते गेलं काय सांग ना. दाखवतो. सुंदर आहे हे. तू 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 शालूसाठी मंगळसूत्र. शपथ. अरे मग आल्याला दाखवायचं. पागल आहे तू. थांब थांब मीच दाखवते आता. तू थांब थांब. मी दाखवणारच होते मगाशी, पण बाबा ना वेडिंग प्लॅनरला सांगत होता. ते ऐकून मला गिल्ट आलं. बाबा बोलत होता ना, ऋण काढून सण साजरे करायचे संस्कार नाहीयेत या घराचे, आणि मोहिनी कधीच काहीच चुकीचं करणार नाही. हे ऐकून मला वाटते मी मातीच खाल्ली. तू उगाच ऐकलं मी आरके सरांचं. महाग आहे का खूप? 40-50 हजार. 1 लाख? 1.5? नाही. 2? 2.5? नाही, 3 फायनल. हा मोहिनी 3 फायनल. हा हा यापेक्षा महाग आहे. पेक्षा महाग आहे म्हणजे आणखीन जास्त. हो. हा जास्तीत जास्त किती खर्च असेल हो कशाचा? त्या वेडिंग प्लॅनरचा? आपण नाही म्हणालो ना त्याला. सोड ना मग. तू खडसावून सांगितलंयस ना त्याला, झालं तर मग. हो पण मोहिनीला वाईट वाटलं असेल का हो? वाटलं असेल कदाचित, पण आपली पोर समजूतदार आहे, घेईल समजून. आपली परिस्थितीच अशी आहे. ज्या दिवशी हातात काम तो दिवस चांगला. खरंच आपण या गोष्टीचं कधीच बाऊ करत नाही, पण खरंच हातावर पोट आहे का आपलं? हो ना. साधी कोथिंबिरीची जुडी सुद्धा घासाघीस करून घ्यावी लागते. पण एक सांगू, आपल्या लग्नावर जो काही खर्च होतोय ना तो मला नाही पटत आहे. मलाही नाही पटत. पण मोहिनीच्या उत्साहाला आवर तरी कसा घालायचा हो? करूया काहीतरी, पण आवर घालायला लागेल हे नक्की. एका महिन्यात आपण जेवढा खर्च करतो ना तो एका दिवसातच करून बसायचा. हे चूक नाहीये का? आणि कारण आहे का तसं काही? मला कळू शकतं ना, मेडिकल इमर्जन्सी आली तर ठीक आहे, हे असं उगाचच. आणि आपली परिस्थिती पण, 2 मुलींची लग्न अजून व्हायची आहेत, त्यात ह्या आपल्या लग्नासाठी इतका फिजूल खर्च कशाला मी म्हणतो. आणि बरं झालं तू अगदी स्ट्रेट नाही सांगून टाकलंस, एकदम बरं झालं. आरकेंना राग येईल का हो? मला नाही वाटत. आता तो पण याच इंडस्ट्रीत काम करतो. या इंडस्ट्रीतल्या इनसिक्युरिटीज, अनसर्टनिटीज त्याला पण माहिती आहेत. आणि शिवाय तो आपल्या घरी येऊन गेले ना, आपली एकूण परिस्थिती त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितली असो. पण मग मोहिनी दागिन्यांच्या दुकानात गेली होती ती कशासाठी? कदाचित तारखेबरोबर एखादी नवीन ऍड मिळाली असेल. आणि हो, तसंही आता नवीन सोनं खरेदी करण्याचे दिवस उरलेले नाहीयेत मॅडम. सोन्याचा भाव माहितीये का किती झालाय? अरे वा,
ऍक्शन मास्टरला कधीपासून सोन्याचा भाव कळायला लागला? मॅडम, हॅलो, मला सगळ्या गोष्टींची जाण असते बरं का. मी नियमितपणे पेपर वाचतो, टीव्ही बघतो, न्यूज ऐकतो. तुम्हाला सगळ्यांना 1000 वेळा सांगून झालं, तुम्ही करता का यातलं काही नाही ना? हा, तरी काय भाव असेल हो अक्का? ₹4.25 लाख. हा, 4.25 लाख रुपये मोहिनी. आ, तू हळू बोल ना, कुणीतरी ऐकेल. हॅलो, तू म्हणू शकतेस? हा, बोलू का? 4.25 लाख हे मोठेच असतात, मोठ्यानेच बोलायचं असतं. तू 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 पागल हो गई है क्या? हा, नशीब इथे दी नाहीये. दीने ऐकलं असतं ना तर वाट लागली असती. पागल. वैसे भी सबको पता चलने ही वाला है. अगं तू तू काय सांगणार आहे सगळ्यांना? हा, क्या बोलेगी? आणि काय ग, एवढी मोठी गलती तुझ्याकडून झालीच कशी? 4.25 लाख. मी ना आर.के. सरांचं ऐकायला नको होतं. तुला माहितीये ना, आईचं मंगळसूत्र मी वाढवलं होतं. त्याचं गिल्ट होतं मला. त्यामुळे मी एवढं महाग मंगळसूत्र घ्यायला तयार झाले. पण आतू प्लीज आता हे लग्नापर्यंत कोणालाही सांगू नकोस. लग्नापर्यंत सांगू नको. हाँ. ऐसा कैसे होगा? मंगळसूत्राचा विषय निघेल की मंगळसूत्र कसं आणायचं, कुठून, क्या 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 बताएंगे हम? हा, आपण सांगू की आपण मंगळसूत्र मॅनेज केलंय आणि मुहूर्ताच्या वेळी मी गपचूप बाबाच्या हातात हे मंगळसूत्र ठेवेन. मोहिनी, ऐसा कैसे करेंगे? हा, तू प्रॉमिस कर. हा, प्रॉमिस कर की तू हे कोणालाही सांगणार नाहीयेस. मोहिनी. आतू, ये तेरा और मेरा सीक्रेट है. आता प्रॉमिस झालंय हा, कोणालाही सांगायचं नाहीयेस. कसं सांगणार? तुझी स्टोरी ऐकून गळा सुकला माझा. आणि पिऊन येते. जा. हे घे 4.25 लाख. हॉस्पिटलला पण तेवढाच खर्च येईल बहुतेक माझ्या.